नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओनंतर तुम्ही कोणतीही मराठी भाषेतील संख्या इंग्लिशमध्ये बोलू शकता, लिहू शकता. त्यासाठी सर्वप्रथम 1 ते 20 स्पेलिंग पाठ करावे लागतील. चला तर पाहूया. 1 1 ONE 1 TWO 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 12 13 13 14 14 15 15 16 16 17 17 18 18 19 19 20 20. आता पहा 20 पासून पुढच्यांना 21 22 असं 90. त्यामध्ये पहा 20ची तर स्पेलिंग सेमच आहे, TWENTY. मग पुन्हा 1 2 हे जे आहे तेच 9 पर्यंत जोडायचं. फक्त तुम्हाला 20ची स्पेलिंग पाठ करायची आणि ते पुढचं तसं. मग अशा प्रकारे इथं डॅश 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 शेवटी इथं 29. नंतर 30, नंतर 31 लिहायचं. पुन्हा 1 ते 9 डबल. अशा प्रकारे तुम्ही 40 पर्यंत जाता. मग पुन्हा नंतर 40, नंतर 50, 60, 70, 80, 90, 100. तर हे पहा स्पेलिंग पाठ करा. आता पहा 200 200 300 त्याला 200 300 बोलतात. मग इथं 200 300 आणि असंच 4 5 6 7 8 9 असं 900 पर्यंत. मग इथं 1000 काय बोलतात? 1000 1000. तुम्हाला म्हणायचे 5000 5000. असंच 6 7 8 9 10 पर्यंत गेलात. 10,000 म्हणायचे 10,000. तुम्हाला म्हणायचे 55,000. आपण 1 ते 50 पर्यंत पाहिलं. 50ची स्पेलिंग काय होती? FIFTY. आणि पुढं किती? 5 FIV. पुढं किती? 1000 55,000. अशाच प्रकारे तुम्ही 99,000 पर्यंत लिहू शकता. सेम असंच 99ला NINETY 99,000. नंतर त्याच्यासमोर आलात तुम्ही 1,00,000 1,00,000. नंतर त्याचप्रकारे 10,00,000. आपण याच्याही समोर गेलो. आपण जे 1 करोड म्हणतो, 1 करोड म्हणजे किती? 100 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोट किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये क्रोअर म्हणतात. आणि आणखी दुसऱ्या प्रकारे बोलतात मिलियन आणि बिलियन. जे 10 लाख असतं का यालाच म्हणतात 1 मिलियन. आणि जेव्हा आपण म्हणतो 1 बिलियन म्हणजेच 1000 म्हणजे 1000 मिलियन. चला तर मग सराव करूया. तुम्हाला एक संख्या लिहायची आहे. समजा ही वर्ड्समध्ये लिहा. सांगितलं तुम्हाला, तुम्ही मोजणार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष.
म्हणजे 5 लाख आहे, मग तुम्ही असं लिहिणार 5 लाख. हे किती, सॉरी, हे 43 थाउजंड. हे किती, 213. हे असंच अशा प्रकारे. दुसरं उदाहरण घेऊ आपण. तर हे कसं लिहिणार तुम्ही, एकक, दशक, शतक, हजार, हजार आले, किंवा तुम्हाला तर वाचता येतच आहे. 5231 आहे. 5,000ला काय, हजारला काय, 1000. 200ला काय, 200. आणि 31ला काय, 31. सोपं आहे. त्यामुळे तुम्ही आणखी 4-5 उदाहरणे घ्या. या उदाहरणांचं स्पेलिंग कसे लिहिणार हे कमेंटमध्ये लिहा.